चुडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 274 थांबलो होतो. 274 पाहू आणि मग पुढे जाऊया. ते म्हणतात तुम्ही आपण आत्माच आहोत, परंतु जर या बाह्य गोष्टींनी जर दुर्गंधी प्राप्त झाली, शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार द्रष्टा भावना विचार याच्यामुळे काय होणार, आपण मलिन होतो. वास्तविक सगळे शुद्ध चैतन्य आहेत, परंतु त्यांनी दृष्टांत दिला चंदनाचा. चंदन ही सुगंधी आहे, पण जर ते पाण्यात टाकलं आणि रापलं तिथं तर त्याची दुर्गंधी निर्माण होऊ शकते. मग आता त्याला पुन्हा सुगंधित करायचं असेल तर काय करावं लागेल, त्याला दगडावर घासावं लागेल आणि वरचा जो भाग आहे जो नासल्यासारखा आहे सडल्यासारखा आहे तो घासून घासून बाजूला काढला तर तो पुन्हा सुगंधी रूप होऊ शकतो. चंदनाचा सुवास जल इत्यादी पदार्थाच्या संयोगाने लोपून त्याला अतिशय दुर्गंधी येऊ लागते. तो चंदन खोड चांगला घासून त्याची बाह्य दुर्गंधी काढून टाकली असता पुन्हा उत्तम दरवळू लागतो. परमात्म वासनांचा आपल्या अंतकरणात आश्रय करून राहिलेल्या अनेक दृढ वासनांच्या धुळीमुळे लोपल्यासारखी वाटते. परमात्म वासनांचा काय झालं, त्या आपल्या अंतकरणात आश्रय करून राहिलेल्या अनेक दृढ वासनांच्या धुळीमुळे लोपल्यासारखी वाटते. ती परमात्म वासना मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या प्रज्ञारूप वासनेने शुद्ध झाल्यावर चंदनाच्या सुवासाप्रमाणे पुन्हा प्रतीती येऊ लागते. त्यांनी सांगितलं जसं त्या लाकडाचा दृष्टांत दिला, त्याला घासून बाजूला काढल्यानंतर तसं अनेक जन्माच्या संस्कारामुळे आपली बुद्धी मलिन झालेली आहे. आपण शरीर जीवभाव समजतो, शरीरभाव समजतो, त्याच्यानंतर वस्तू जगताकडे बुद्धी मन याला हे केल्यामुळं आपण हीन दशेला आलेले. त्या जर घासून घासून बाजूला काढल्या तर आपण पुन्हा परमात्मा स्वरूपात अशा स्वरूपावर जाऊ शकतो. ते म्हणतात अशा परिस्थितीत व्यक्तित्वास जरा घासण्याची योग्य ज्ञानाने जरा तासण्याची गरज असते. ध्यान साधनेने जेव्हा यथार्थ ज्ञान मनात ओतले जाते तेव्हा त्यातील घाणेरड्या नाठाळ वासना दूर होतात. त्यानंतर चंदनाचे लाकूड घासल्यावर ज्याप्रमाणे त्याला पुलंकित करणारा सुगंध दरवतो त्याप्रमाणे आत्मतत्वाचे सत्य स्वरूप अभिव्यक्त होते. नामचिंतन ध्यान साधना करता करता या प्रकारांचं नाव आहे अध्यास. काय करायचं, अध्यासाचं वासना त्याग पद्धती आणि पुढे अध्यास निर्गुणे वासना त्याग पद्धती. त्या वासनांचं जर त्याग केला तर पुन्हा जीव परमात्मा स्वरूपे अशी त्याला प्रत्यक्ष प्रचिती येऊ शकते. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज 275 श्लोकडे जातोय आपण. अनात्मवासनांच्या जंजाळामुळे आत्मवासना ही नसल्यासारखी होते. बघा, आत्मवासना आहेच खाली तिथे, मी ब्रह्मरूप आहे ही वासना आहे. जसं निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, निजवृत्ती आतमध्ये आहेच सोहम सोहम, पण त्याच्यावर देहहम आलेलं आहे, तो काढून टाकायचा आहे. अनात्मवासनांच्या जंजाळामुळे आत्मवासना ही नसल्यासारखी होते. त्या वासनांचा नाश नित्य आत्मनिष्ठ राहून केला असता. जर त्यांना वासनांचा नाश करायचा असेल, देह वासनेचा नाश करायचा असेल तर सतत आत्मनिष्ठेवर जागृत राहिलं पाहिजे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. ती शुद्ध आत्मवासना स्पष्टपणे मग प्रतीतीस येते. अनात्म वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या क्षुधांशी आपल्या अध्यात्म वासनांच्या पूर्वमग्नतेच्या कोळिष्टकामुळे आत्मतत्वाचा मूळ सत्य सुगंध आवृत्त होतो. बघा, खिडकी वाटे दिसणारे सौंदर्य खिडकीवर साचलेल्या धुळकट कोळिष्टकामुळे अस्पष्ट होते. तसे हे आहे ऐहिक वासना म्हणजे शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार आणि द्रष्टा भावना विचार आणि दृश्य भावना विचार जगतासंबंधीच्या निश्चितर अनिवार्य उर्मी ह्या आपल्यातील उच्चतर प्रेरणांना झाकाळीत असतात. आपल्या घराच्या बाजूला बरेच दिवस जर खोलली नाही, तिकडं वापर नाही केला तर असं ते जाळी कोळी सारखं होतं आणि त्यामुळे त्याच्यातून तिकडचं पाहायला गेलं तर ते स्पष्टपणे दिसत नाही. तसं आत्मस्वरूपाच्या वर ही जाळी आलेली आहे कोळी काष्टकाप्रमाणे शरीर मन बुद्धीची द्रष्टा भावना विचारांची आणि दृश्य भावना विचारांची, त्याच्यामुळं अस्पष्ट झालेले आहे. मग आता त्याला बाजूला काढल्यानंतर ॲटोमॅटिक रीड आहे. जसं हे सांगतात बाबा, काय सांगतात, खडक मुरुम माती दगडविटावर वरच्या बाजूला काढल्या तर पाणी तयारच आहे, फक्त वरचं आवरण दूर करायचं. आणि त्या आवरणाप्रमाणे कोळिष्टकामुळे ते तसं अस्पष्ट दिसतंय ते चित्र. का तर त्याच्यामुळं तिथपर्यंत पोहोचता नाहीत. आत्मतत्वाच्या नित्य ध्यासानासानेच केवळ सारखा ध्यास त्याच्यामुळे नित्य आत्मनिष्ठया केवळ एखाद्याला ही कोळेष्टके
दूर करता येतात. बघा आता ती दूर करणं अवघड आहे का? पण ही अशी कितीतरी लोक आहे शास्त्राभ्यास करणारे, आत्मचिंतन करणारे, पण ते तिथपर्यंत पोहोचत नाही. त्याला 7व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, असतेच्या महापुरी रिक्तात कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिले तरी बी पाहिला. आपण त्याच्यामध्ये पारंगत झालं पाहिजे. हे सहसा लवकर होत नाही. म्हणून हे जुने सांप्रदायिक महात्मे जे म्हणतात ना की अवघड आहे अवघड आहे, ह्या अँगलने अवघड आहे. कारण जाता जाता शेवटच्या टप्प्यात सुद्धा माणूस देहबुद्धीवर येऊ शकतो. ह्या ज्या परीक्षा आहेत नाथ महाराजांच्या वेळेला 100 वेळा थुंकला की काय, पहिल्या वेळेला तुमच्यात काय भावना नाही होऊ शकत, दुसऱ्या वेळेला नाही होऊ शकत, पण शेवटी 80-90च्या पुढं 100च्या आसपास गेल्यावर होऊ शकते. पण असे क्वचित असतात का त्यावेळेला नाही होत, त्यांच्याकडे ते होत नाही. केवळ एखाद्याला ही कोळी अष्टके दूर करता येतात. शास्त्राभ्यास, शास्त्र ग्रंथाचा अभ्यास, ध्यान साधना, ईश्वरासंबंधित तीव्र भक्ती आणि समर्पण भावनेने केलेली निस्वार्थी अहिक कर्मे ही सर्व आपल्या जीवनाच्या प्रेरक क्षणी धर्म आणि अध्यात्म वृत्ती आणीत असतात. बघा आपल्याला कोण घेऊन जाऊ शकतो तिथपर्यंत, एखादा जातो. पण एखादा का जातो, त्याच्याकडे काय शास्त्र ग्रंथाचा अभ्यास आहे, आलेली आवरणं दूर करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, प्लस त्याच्याकडे ध्यान साधना आहे, ईश्वरासंबंधी तीव्र भक्ती आहे. आणि नुसती भक्ती असून नाही तर समर्पण भावना आहे. जसं अरुण बाबांना आम्ही चालल्यानंतर म्हटलं अरे किती वाईट माणूस आहे, आपलं किती परिस्थितीने गांजलेला माणूस, याचं खूप आपल्याला वाईट वाटतं. ते म्हणतात एवढंच वाटतं का, काही करावंच वाटतंय? नाही, वाईटच वाटते. मग त्या वाईट वाटण्याला काय उपयोग नाही, त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. तसं भक्ती तीव्र संबंधी आहे, पण समर्पण भावना पाहिजे. समर्पण भावनेने केलेली बरं भक्ती पण उत्कट आहे, समर्पण भावना पण आहे, पण त्याच्यामध्ये परत निस्वार्थ ऐहिक कर्मे, या जगतातली जी कर्म करतो आपण संप्रदायामध्ये. समजा आपल्या गावाला गेलो, आपल्या गावात सप्ताह आहे, आपल्या गावातले लोक म्हणतील नेहमी महाराज आपल्याला मदत करतात, नेहमी हे करतात. महाराजांनी कधीच समजायचं नाही मी नेहमी मदत करतो, मी जे करतोय माझ्या कल्याणासाठी करतो, मी कोण. आणि जर स्वार्थीपणाने केलं का माझं नाव निघेल असं वरवर जरी भावना नसली ना, अंतरंगात सुप्त पद्धतीने असतेच, ती कधी प्रगट होते. नको नको आपल्या समजा एखाद्याला नाव घेतलं अमुक अमुक यांच्यामुळे खूप आपल्या सप्त्याला मदत होती, त्यावेळेला तो मनुष्य खालून म्हणेल आणि त्यांचं श्रीफळ सत्कार देऊन सत्कार करण्यात येणार, श्रीफळ आणि शाळ देऊन, तर ते म्हणतात नको 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 नको. तर ते ठीक आहे त्यांचं, परंतु जर त्यांचं त्या वर्षी नावच नाही घेतलं तर पुढच्या वर्षापर्यंत त्यांच्या ध्यानात राहत आहे आपलं नाव घेतलेलं, म्हणजे ही सुप्त स्थिती आहे. तर त्यावेळेला 100व्या वेळेला सुद्धा आपला बॅलन्स जाऊ शकतो. ते म्हणतात त्यावेळेला निस्वार्थ अहिक कर्मे पाहिजेत, त्याच्याकडून कोणताही रिटर्न नको आहे. ही सर्व बघा आता त्याच्यामध्ये आपले ते कालचे महात्मे मोडले जातात. कोण? टाटा, त्यांचं नाव काय? रतन टाटा. त्यांनी समजा आपल्या मुलांना पण दिलेली, तुमच्या आपल्या पण काही ज्यांनी अर्ज भरले त्यांना 25,000, 50,000, 90,000 पर्यंत त्यांनी दिलेली. त्यांनी एका वर्षाला नाही, एकदा ती लागू झाली का पुढच्या वर्षी तो फॉर्म भरतोच आहे. ती अशी किती लोकांना त्यांनी दिली असेल. आपल्या परिचयाच्या माझ्या माध्यमातून मला माहिती आहे 5-6 जणांना आपल्या लोकांना दिलेले त्यांनी, अशी किती लोकांना दिली असेल. पण त्यांनी ते समर्पण भावनेने केलं आणि त्याच्याबद्दल काही रिटर्न पण नाही अपेक्षा त्यांना का हा आपल्याला येईल. ते आपल्याला ओळखत सुद्धा नाहीत, अशी कर्म आहेत ती त्यांची. आणि अशी जेव्हा ऐहिक कर्मे ही निस्वार्थ केली जातात, ही सर्व आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी धर्म आणि अध्यात्म वृत्ती आणीत असतात. आणि अशा योगाने आपली प्रत्येक वेळेला आध्यात्मिक उंची वाढत 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 याच्या योगाने जाते आणि मग आपण त्या स्टेपला जाऊन पोहोचतो. जेव्हा वासनांचा निराश होतो तेव्हा आत्मतत्व आपणाहून व्यक्त होते. बघा त्याला आणावं लागत नाही, तेने भेटे देव आपे आप, ते ॲटोमॅटिक प्रगट होतं. जेव्हा आपल्या वासनांचा क्षय झाला त्यावेळेला ते ॲटोमॅटिक व्यक्त होत असतं. आत्मतत्वाचे आकलन त्याच्या स्वतःच्या तेजामुळे स्पष्टपणे होत असते. बघा आत्मतत्वाचे आकलन कधी होऊ शकतो? तो स्पष्टपणे आपल्याला सामोरा आला पाहिजे. आपण किती प्रयत्न केला तरी नाही होणार. ते म्हणतात ते आपणहून व्यक्त होत असते, आपणहून व्यक्त होते. आत्मतत्वाचे आकलन त्याच्या स्वतःच्या तेजामुळे स्पष्टपणे होत असते. आपण किती प्रयत्न करणार आहे? अशी कैक लोक प्रयत्न करणार आहेत, आम्हाला आत्मतत्व समजू द्या, आम्हाला आत्मतत्व समजून येऊ द्या, आम्हाला आत्मतत्व समजून येऊ द्या. पण नाही, त्याला जेव्हा वाटेल याला समजून द्यायचंय त्यावेळेला. आणि त्याला केव्हा वाटू शकतं? ते मागे सांगितलेले शास्त्र ग्रंथाचा अभ्यास, ध्यान साधना, ईश्वरासंबंधी तीव्र भक्ती आणि समर्पण भावनेने
निस्वार्थ केलेली कर्म ती तिथपर्यंत येऊ शकतात. आवाज बरोबर येतोय ना? बाहेरचा आवाज येतो का? नाही नाही, गोंगाट नाही ना होत? नाही. श्लोक क्रमांक 276 वाचतोय बघा. जितक्या प्रमाणात मन प्रत्येक आत्म्यात स्थित होते तितक्या प्रमाणात ते जगतातील वस्तू संबंधीच्या वासनांचा त्याग करते. जितक्या प्रमाणात मन प्रत्येक आत्म्यात स्थिर होते, माझी भावना यांच्याविषयी त्यांच्याविषयी सगळ्यांबद्दल मी तेवढा आहे, मी त्यांच्यामध्ये, मी यांच्यामध्ये, त्यावेळेला वस्तू जगताबद्दल जेव्हा त्याची भावना तशी होईल त्यावेळेला ती गोष्ट त्याला झटकन होणार. प्रत्येक त्याप्रमाणे जितक्या प्रमाणात मन प्रत्येक आत्म्यात स्थित होत जाते, प्रत्येकामध्ये ज्या ज्या भेटामध्ये बघा त्यांच्यामध्ये अजून काल त्यांचा एक गुण दाखवला होता. प्राण्यांबद्दल पण त्यांच्या मनात ती तीव्र साधना होती, प्राण्यांबद्दल सुद्धा. मग तुमचं जसं दुसऱ्यांबद्दल मत होत जाणार आहे. समजा आता नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे, नाथबाबांनी गाढवांना पाणी पाजलं, तुकाराम महाराजांनी एका माणसावर कर्ज झालं होतं बघा, आणि त्याच्या गळ्यात नांगर टांगलेला होता खेडमध्ये जाताना, रिटर्न जुन्नरवरून जात. मला याच्यात जरा वाटतं थोडंसं असं वाटतं का? बरं बरं, असं आपटल्यासारखं वाटतं आवाज, थोडंसं कमी करा मग. हां आता गेले ते वाटतं. सगळ्यांमध्ये जेव्हा ते पाहणार तेव्हा ते सहजच तुम्हाला कोऑपरेट करतं, आहे की नाही? जितक्या प्रमाणात मन प्रत्येक आत्म्यात स्थिर होते, प्रत्येकाच्या बद्दल आपल्या मनात अंतःकरणात प्रेम पाहिजे, द्वेष नाहीच पाहिजे, कोणाही जीवाचा न घडो. अरे विरोधक असला तरी नाही पाहिजे. तर आपल्या याच्यात तर किती पाहिजे, आपल्याविषयी, आपल्या कुटुंबाबद्दल पाहिजे, आपल्या गावाबद्दल पाहिजे, आपल्या सहकार्यांबद्दल किती पाहिजे. तर मग तितक्या प्रमाणात ते जगातील वस्तुमात्रासंबंधीच्या वासनांचा त्याग करते. जेवढं जेवढं मग आता ही सगळ्यांबद्दल चांगली भावना कधी होते? त्यागातून होते. त्यागातून ती भावना झाल्यानंतर मग आपलं वस्तू जगतामधील वासनांबद्दलचा भाव कमी होत जातो. जेव्हा दुसऱ्याला द्यायची इच्छा असते ना, आपली दुसऱ्याला आनंद देण्याची इच्छा असते, त्यावेळेला आपल्याकडच्या वासना ॲटोमॅटिक कमी होत जात असतात. जेव्हा अशा सर्व वासना पूर्णपणे संपतात तेव्हा आत्मतत्वाची जी अनुभूती येते ती निस्तिग्ध पद्धतीने असते बघा. तेव्हा ती आत्मतत्वाची जी अनुभूती येते ती निस्तिग्ध असते, त्याच्यामध्ये कोणताही डाऊट, त्याच्यामध्ये कोणताही काळवेर नसणार, कोणताही संशय नसणार. ज्या प्रमाणात चित्त अंतर्मुख होते त्या प्रमाणात बहिर्मुक्तीचा शेवट होतो बघा. जेवढं आपण आतमध्ये जाऊ, ज्या ध्यानाच्या जवळ जाऊ, तेवढे आपली बाहेर पडणारी वृत्ती भरकटणारी थांबली जाते. चित्त जसे आत्मतत्वात स्थित होत जाते तसतसा जगतातील वस्तुमात्रासंबंधीच्या बाह्य वासना कमी होत जातात. आणि आपल्याला स्वतःला पण कळतं की आपल्या ज्या पहिल्या जेव्हा आपण अनुग्रहाच्या अगोदर, अष्टसात्विक भावनेच्या अगोदर, त्याच्यानंतर बोध मिळाल्याच्या नंतर, कीर्तनकार झाल्यानंतर ती एक वासना निर्माण व्हायला पाहिजे. कोणती? आपल्या सगळीकडे कार्यक्रम झाले पाहिजेत, सगळ्यांनी आपले कार्यक्रम ठेवले पाहिजे, यायला पाहिजे, पण वासना नाही पाहिजे. हां, आणि मग त्याच्यातून काय होणार? जसं सगळ्या वासना ॲटोमॅटिक संपून जातात. हे आपल्याला कळतं आपल्यामध्ये काय झालेला बदल येतो. तिसरा कदाचित सांगू शकत नाही, तिसरा पण सांगतो बाह्य लक्षणाने, पण अंतःकरणात आपल्याला माहिती असतं आपण कुठपर्यंत आहोत. चित्त जसे आत्मतत्वात स्थित होत जाते तसतशा जगतातील वस्तुमात्रा संबंधीच्या बाह्य वासना कमी होत जातात. आता आपल्याला बाह्य जगताबद्दल जास्त नाही वाटत, ओढ नाही वाटत, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, असं आपल्याला वाटत नाही, आहे की नाही? आणि वाटत असेल तर मग अजून आपण त्या पद्धतीने तिथपर्यंत नाही पोहोचलो. प्रवासात 100% आहोत, त्याच्यात काही संशय घेण्याची कारण नाही. परंतु आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्याकडून मिळणार नाही. अशा रीतीने मन जेव्हा पूर्णपणे अंतर्मुख आत्मतत्वात पूर्णत्वाने स्थित होते तेव्हाची आस्था म्हणजे सुख देणाऱ्या वस्तूविषयी अजिबात वासना नसणे होय. समजायचं. तुकाराम महाराज काय म्हणतात? भक्ती ते नमन आणि वैराग्य तो नको 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 वाटलं पाहिजे. तेव्हा अवस्था म्हणजे सुख देणाऱ्या वस्तूविषयी अजिबात वासना नसणे होय. तेव्हा सर्व वासना निश्चेषपणे दूर झालेल्या असतात. हाच तो क्षण की जेव्हा आत्मतत्वाची अनुभूती, अंतर आणि बाह्य अनुभूती कोणताही प्रतिबंध न राहता येत राहते. मग अंतःकरणात पण आपल्याला काही प्रॉब्लेम राहत नाहीत आणि बाहेर सुद्धा नाही. जसं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन, पण आतूनही आपल्याला त्याची सकारात्मक वृत्ती भेटते, बाहेरून पण तशाच पद्धतीचं आपल्याला मिळत जातं. काय म्हणतात त्याला, त्या कार्यासाठी आपल्याला प्रेरणा भेटत जातात.
हाच तो क्षण की जेव्हा आत्मतत्वाची अनुभूती अंतर आणि बाह्य अनुभूती कोणालाही प्रतिबंध न राहता येत राहते. वासना जितके अल्प तितके मनाचे विक्षेप कमी, मनाचे विक्षेप जितके अल्प तितकी बुद्धीची चिंतनशीलता अधिक. बघा, एका एकावर वासना जितके अल्प असतील तितके मनाचे विक्षेप कमी, मनाचे विक्षेप जितके कमी तितकी बुद्धी चिंतनशीलता अधिक. मग ती अजून जवळ जाऊ शकते. वासना नसतील तर मनात खळबळाट नाही, पूर्ण चिंतनशील मन आणि त्यानंतर दिव्यत्वाची अनुभूती सहज आणि विनासायास होते. मग काहीच नाही, लई धावायचं पण नसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रश्न ठेवलेला आहे त्याच्यामध्ये, ज्याला स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्यांनी पळायचंय, परंतु कसं पळायचंय, कुठं दिसेल रस्ता तिकडे नाही पळायचं. जसं रात्रीच्या वेळेला मुक्काम झाल्यानंतर सकाळी रस्ते दिसले तरी सगळे रस्ते दिसतात म्हणून नाही पळायचं. जी वाट आपल्याला कमी वेळात तिथपर्यंत पोहोचू शकते विनासायास, त्या वाटेचा अवलंब करायचा असतो. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. कसं काय देव ताबडतोब प्रसन्न होऊ शकतो? त्याचं उत्तर लगेच आहे, उगारा आहे निवांत शिनशी वाया. उगारा निवांत बस, आणि जर जास्त धावपळ करत असतील तर शिनसी वाया. ते म्हणतात विनासायास होते ईश्वर प्राप्ती. आता प्रकरण क्रमांक 54, प्रकरणाचं नाव बदलते, अध्यास निरास. मग अशी काय कालच्या याच्यात काय सांगितलं, वासना निवृत्त कशा करायच्या त्या सांगितलं. त्याच्या अगोदरचं काय प्रकरण होतं, ध्यानधारणा होती का, ध्यानधारणा कशी करायची 11 श्लोकांनी. तू त्याच्यावर चारूढ राहा. त्याच्यानंतर येणाऱ्या वासना काय करतात, विक्षेप निर्माण करतात, आणि विक्षेप निर्माण झाल्यानंतर तिकडं ओढ लागत नाही म्हणून ती टाकून दे. आणि परत अजून पण त्याच्या सांगितलं, तुला ईश्वर प्राप्ती झाली तरी करता आणि भोगता ही भावना राहते, ती भावना याच्यातून काढून टाकायची. कशामुळे, वासनांमुळे. करता आणि भोगता ही भावना राहते. आता सांगता डायरेक्ट अध्यासाचा निराश करायचा. याच्याबद्दल आणि या जगताबद्दल जे असणार अट्रॅक्शन आहे ते पूर्ण टाकून द्यायचं. प्रकरणाचं नाव आहे अध्यास निराश. श्लोक क्रमांक 277. योग्याचे मन नेहमी आत्म्याचे ठिकाणी राहील तर त्याचे निर्मूलन होते. बघा, जो योगी आता कोणला म्हणलेले, योग त्याला म्हणतात जो जोडतो, जो त्याच्यासाठी. म्हणून अर्जुना मी तुला सांगतो, योगी हो, म्हणजे तुझ्या साधना घेतल्यात त्याचा योग तुझ्या जीवनात प्राप्त करण्यासाठी तुझ्याकडे तीव्रता असू दे. योगाचे मन नेहमी आत्म्याच्या ठिकाणी राहील तर त्याचे निर्मूलन होते व त्यामुळे वासनांचा क्षय होतो. म्हणून स्वध्यासाचा नाश करण्यास नेहमी तत्पर राहा. स्वतःचा जो अध्यास आहे त्याचा नाश करण्याचा नेहमी प्रयत्नात राहायचा. आपल्याला आता एवढंच काम राहिलेलं आहे, आपल्याला रस्ता पूर्ण मिळालेला आहे, कशाने काय होतं हे पण कळालेलं आहे. मग फक्त त्याचा आपल्याला डिस्टर्ब जेवढा कमी होईल तेवढा प्रयत्न करायचा प्रत्येक वेळेला, आणि बुद्धीला वळण लावायचं. आज नाही ना, आज फसणार एखाद्या वेळेला, पण दुसऱ्या वेळेला तसं नाही झालं पाहिजे, तिसऱ्या वेळेला नाही झालं पाहिजे, चौथ्या वेळेला त्या अंतःकरणात सुचलं पण नाही पाहिजे. आपली अविरत प्रलंबने अंतता कशी घालवली जातात व शुद्ध अनंत आत्मतत्वाच्या त्याचा पूर्ण पावित्र्यासह पुनर्शोध कसा लागेल याचे सविस्तर निर्देशन श्री शंकराचार्य या विभागात या 16 श्लोकांनी करतात. आपली अविरत प्रलंबने 84 लक्ष योनीमध्ये असताना आपल्या डोक्यात ते आता सुद्धा ते जात नाही, हे जगच आहे, मी देहच आहे, मी मनच आहे, मी बुद्धीच आहे, हे जातील. आणि शुद्ध अनंत तत्व आपल्या आत्मतत्वाचा त्याचा पूर्ण पावित्र्यासह पुनर्शोध कसा लागेल याचे सविस्तर निर्देशन श्री शंकराचार्य या विभागात 54 क्रमांकाच्या विभागात आणि 16 श्लोकांनी करतात. काय प्रकरणाचे बघा, त्याचे सांगतात, आपल्यामधील शरीर मन बुद्धी शी तादात्म्य न ठेवता कर्म करतच राहायचं, ते चुकलं नाही, आपल्याला करावंच लागणार. देहाच्या गावाला जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणो नये धनंजया जयापरी. त्याच्या पुढे काय, कालल्ला टिलेले काळे गोरे पण फिटले, हा न मोडेगा काय केले. जे आपल्या वाट्याला, हे काय सांगितलं माहिती का, तिथं काय सांगितलंय, जन्म मृत्यूचं पण नाही सांगितलं, पण तुझ्या वाट्याला आलेलं कर्म ते तुला करावंच लागतं. ते धरूनच बसलेलं असतं. जसं जन्माला आल्यानंतर मरतो, काळा कलर किती धुतला तर जात नाही, त्याप्रमाणे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म ते तुला करावंच लागेल. पण करताने आपल्या शरीर मन बुद्धीशी तादात्म्य न ठेवता आत्मतत्व हेच आपले दिव्य अनंत स्वरूप आहे असे समजून
आपण चिंतन करूया. बघा आता हे किती जणांना कळू शकेल? ज्यांना महावाक्याचा उपदेश झालाय, ज्यांना अष्टसात्विक भाव झालेले, ज्यांचं अंतकरण शुद्ध झालेले, ज्यांना एक लुकलुकणारा तारा तरी कळालाय का मी ब्रह्म आहे, मी देह नाही, असं एकदा जरी कळालेलं आहे, तो त्याच्या पुढे ती वाढतं प्रकरण करू शकतो. आता त्यांनी सांगितलं काही करत असताना मी शरीर मन बुद्धी समजायचंच नाही, आणि कर्म करताना काय समजायचं? ते अनंत तत्व दिव्य मी तत्व आहे असं समजून करूया. आता बघा, आता इथून पुढचा सगळा अभ्यास तसा करायचा आपल्याला. ज्या योगाने आपले मन श्रेष्ठ ध्येयाशी झुपून घेतले आहे, त्यालाच आपल्या मनावर स्वामित्व प्राप्त करून घेता येते. बघा, ज्याने आपले मनाला, ते म्हणतात ज्या योगाने आपले मन श्रेष्ठ ध्येयाशी झुपून घेतले आहे, आता आपण ठरवले मला ती गोष्ट प्राप्तच करायची, मी करणारच, त्यालाच आपल्या मनावर स्वामित्व प्राप्त करून घेता येतं. नाहीतर तो मनाचा काय होऊ शकतो? दास होऊ शकतो. आता याला काय करायचंय? मनाला आपलं दास करायचं. मनाचं स्वामी तेव्हा होऊ शकतो देहाने पछाडलेलं आहे, त्यालाच केवळ मनाचा निराश करता येईल. मनाचा निराश, मनोनाश, त्यातील सर्व वासना संपवल्याखेरीज अशक्य असतो. मनाचा नाश केव्हा होईल? सगळं त्याचं भांडवल संपल्यानंतर, सगळ्या वासनांचा नायनाट झाल्यानंतर. आणि बघा, सगळ्या वासनांचा नायनाट एका क्षणात पण होतो. संत चरण रज लागत असच, वासनेचा बीज जळून जाईल. आता बीज जळून गेलेले बघा, आता याच्यावर ताण आणलाय, त्या अभंगाने याच्यावर ताण आणलाय. ते जर बीज जळालंच तर ते उगवू शकत नाही. म्हणजे हे अजून जळालेले नाही, याला आता काय सांगितलंय? पेटवायचंय, जाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण नाश केल्याखेरीज कार्याचा शेवट होऊ शकत नाही. जेव्हा मन शांत चित्त होते, तेव्हा आपल्या प्रामाणिक आणि पुन्हा पुन्हा केलेल्या ध्यान साधनेने आजच्या सर्व चालू वासना ध्यान अग्नीमध्ये होरपळून निघतात. जेव्हा आपण साधनेवर आरूढ असणार, ध्यान साधना करत असणार, तेव्हा आपल्या अंतकरणातल्या सगळ्या वासना जळून गेलेल्या असतात. त्या अद्याप आहेत असा जरी भास झाला तरी त्या दग्ध वासना कधीच इच्छा, विचार आणि क्रिया यामध्ये अंकुरित होऊ शकत नाहीत. बघा, आता इथे एक पॉईंट सांगितलेलं आहे, लक्षात आलं तर बरं. परत मागे बाहून जातो आणि त्याच्यात काय प्रॉब्लेम हे आलेलं आहे सांगा. कारणाचा नाश केल्याशिवाय कार्याचा शेवट होऊ शकत नाही. जेव्हा मन शांत चित्त होते, तेव्हा आपल्या प्रामाणिक आणि पुन्हा पुन्हा केलेल्या ध्यान साधनेने आजच्या सर्व चालू वासना ध्यान अग्नीमध्ये होरपळून निघतात. कधी? जेव्हा जीवना वेगोळी मासोळी असं झालेले, त्यावेळेला त्या सगळ्या वासना काय झालेल्या आहेत? आपल्या जळून राख झालेल्या आहेत. त्या राख नाही झालेल्या, फक्त जळालेल्या आहेत. त्या अद्याप आहेत असा जरी भास झाला तरी त्या दग्ध वासना कधीच इच्छा, विचार आणि क्रिया यामध्ये अंकुरित होऊ शकत नाहीत. बघा काय ज्ञानेश्वरीचा एखादा ओवी, हा, एकदा भाजलेलं बी पेरलं तर उगवू शकत नाही. आपल्याला जरी वाटलं नाही नाही हे शेंगदाणेच आहेत आणि पेरावं, तरी उगवू शकत नाही. तसे आपल्या अंतकरणातल्या वासना एकदा जळाल्या ना तर त्या नाही निर्माण होऊ शकत. आणि व्यवहारात आपण वागताना जरी त्या दिसल्या तरी त्या आता, कारण त्या वाक्यावर मग आक्षेप होईल काय, की मग वासनेचे बीज जळवणी जाईल. वासना कोणती आहे महत्वाची? कोणती वासना मारायची आपल्याला? खरी देह वासना मारायची. ह्या वासना किरकोळ आहेत. कोणती वासना मग जळाली पाय? देह वासना संपली पाय. तुम्ही शरीर मन आणि बुद्धी आहात ह्या विपरीत भावनेचा शेवट केल्यावरही ध्यान साधना दक्षतापूर्वक चालू ठेवा. ह्या येतील मध्ये मध्ये. पण आपल्याला सोज्वळ जीवन जगायचं असेल, आदर्श जीवन जगायचं असेल, कोणाला जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्यांनी काय करायचं? जरी या वासना आल्या त्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकत नाही, पण तरी तुम्ही सुद्धा कसे पाहिजे? सावध राहिले पाहिजे. तुम्ही शरीर मन आणि बुद्धी आहात या विपरीत भावनेचा शेवट केल्यावरही, बघा याचा शेवट झालाय ना, शरीराचा शेवट झालाय, मनाचा शेवट झालाय, बुद्धीचा शेवट झालाय, केल्यावरही ध्यान साधना दक्षतापूर्वक चालू ठेवा, काळजीपूर्वक चालू ठेवा. तुमच्या सर्व अध्यासाचा शेवट करा. पार शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला असं कितीतरी वेळेला, जसं संभाजीराजांना सारखं टोचून अवय काढ, डोळे काढ, अमुक, पण ते त्यांच्या ध्येयापासून बाजूला झाले नाही. तसं तुम्हाला कितीतरी असे प्रसंग येतील, तरी पण तुम्ही काहीही केलं तरी देहबुद्धीवर आले नाही पाहिजे. एवढ्या भूमिकेत ठाम राहायचे तुम्हाला. आपल्याला तुमच्या सर्व अध्यासाचा शेवट करा दक्षतापूर्वक, आणि तुमच्या व्यक्तित्वाने
असणाऱ्या मूळ आत्मतत्वाची अनुभूती घ्या. तुमच्या व्यक्तित्वामागे असणाऱ्या मूळ आत्मतत्वाची अनुभूती घ्या. आपल्या प्रकृतीच्या पाठीमागे जी गोष्ट आपल्याला सतत जाणीव करून देते मी मी मी, त्याच्यावर आरूढ व्हायचे. त्याच्यासाठी वरचे सगळे आवरण दूर करा. श्लोक क्रमांक 278. तमोगुण सत्व आणि रज या 2 गुणांनी नाहीसा होतो. बघा, तमोगुणाला नाश करायचा असेल तर काय, सत्वगुण आणि रजगुण हाताशी धरावा लागेल. रजोगुण सत्वगुणांनी नाहीसा होतो. रजोगुण पहिला, तमोगुण कशाने गेला, सत्वगुणांनी आणि रजगुणांनी. आता राहिलाय कोण, रजोगुण. आता रजोगुण कशाने जाणार आहे, रजोगुण आणि सत्वगुण त्यांनी जाणार आहे. रजोगुण सत्वगुणांनी नाहीसा होतो. सत्वगुण संपूर्ण चित्तशुद्धीने नाहीसा होतो. बघा, आणि त्या गुणाच्या पलीकडे गेले ना, म्हणून नाथबाबा म्हणतात, काय माई गेली होती भूतापाशी, सटविनी नेला काहीसा नाही. हे जे तेवढं टाकून जीप नव्हे ती काळ सर्प, जीवा नव्हे जाण काळ सर्प आहे म्हणून. हे केव्हा म्हणतात, ते गुणातीत आहेत. तुम्हाला असं वाटेल ह्या वाईट तमोगुणात बोलतात काही, नाही, तमोगुण नाही, त्या गुणाच्या पलीकडे आहेत ते. सत्वगुण संपूर्ण चित्तशुद्धीने नाहीसा होतो. म्हणून सत्वगुणाचा आश्रय करून आपल्या अध्यासाचा संपूर्ण निराश करा. आता तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. परमार्थच आहे ना बघा, सतत त्याच्यावर दिवस रात्र त्याच्यावर सत्वगुणाचा आशय धरून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, या भावनेवर राहायचं. या इकडे बरं. प्रत्येक व्यक्तीच्या वासना तम, रज आणि सत्व या 3 प्रकारात मोडतात. प्रत्येक व्यक्तीकडे 3ही गुण आहेत. जरी पूर्ण सत्वगुणी माणूस असला तरी त्याच्यामध्ये 99% सत्वगुण आणि 1% अर्धा टक्का रजोगुण आणि अर्धा टक्का तमोगुण असणार. त्याशिवाय बॉडी राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वासना तम, रज आणि सत्व या 3 प्रकारात मोडतात. जेव्हा या वासनांचा निश्चेष बिमोड केला जातो तेव्हा आपल्यातील दिव्य आत्मतत्व आपल्या अपरोक्ष अनुभूती करता स्पष्टपणे प्रकाशित होते. बघा, ज्यावेळेला हे 3ही गुण जातील, जेव्हा या वासनांचा निश्चेष बिमोड केला जातो, म्हणजे रजगुण तर गेलाच पाहिजे, तमोगुणही गेला पाहिजे आणि त्याबरोबर सत्वगुण सुद्धा गेला पाहिजे. आता सत्वगुण गेला पाहिजे, तो कशाने जाणार, त्यांनी सांगितलं सत्वगुण कशाने जाणार आहे, संपूर्ण सत्वगुण संपूर्ण चित्तशुद्धीने जाणार आहे. चित्तशुद्धी कशाने होणार आहे, 2 प्रकार सांगितले होते. चित्तशुद्धी एक अनुग्रहाच्या नामाने चित्तशुद्धी होते आणि दुसरं त्याला अजून एक मदतनीस होतो, काय, निष्काम कर्मयोग, त्याने चित्तशुद्धी होते. आणि त्या चित्तशुद्धीमध्ये पूर्ण सत्वगुण गेलेले आहे. रज नाही, तम नाही, सत्व नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वासना तम, रज आणि सत्व या 3 प्रकारात मोडतात. जेव्हा या वासनांचा निश्चेष बिमोड केला जातो तेव्हा आपल्यातील दिव्य आत्मतत्व आपल्या अपरोक्ष अनुभूती करता स्पष्टपणे प्रकाशित होते. हे 3 गेलं ना, ऑटोमॅटिक आपल्याला आत्मस्वरूप कळणार सहज. आपल्याबरोबर गुरुजी नसणार सतत, परंतु आपण जशी साधना करत जाणार, चित्त शुद्ध होणार, तसं आपल्याला हळूहळू हळूहळू उकल होत जाणार. बाबाजी चैतन्यांच्या कृपेने तुकाराम महाराजांना दिशा भेटली. भंडारा, भामचंद्र आणि गोराडेश्वर काय करत होते, घरात काय करत होते, गावात काय करत होते, सर्वांबद्दल भावना काय अशा झाल्या होत्या. हळूहळू हळूहळू हळू चित्त शुद्ध झाल्यामुळं त्यांच्यामुळे ते स्वरूप ऑटोमॅटिक प्रगट होतं. आत्मतत्व आपल्या अपरोक्ष अनुभूती करता स्पष्टपणे प्रकाशित होते. त्यालाच प्रगट व्हायचं आता आणि तो स्वतः प्रगट करत असतं. या वासनांमुळे कसे मुक्त व्हावायचे, या वासनांपासून कसे मुक्त व्हावायचे, रजोगुण आणि सत्वगुणी वासनांची जोपासना करून तमोगुणी वासना दूर केल्या जातात. बघा, पहिले एका दोघांना हाताशी धरलं, एकाचा काटा काढला. तमोगुणाचा काटा काढण्यासाठी रजोगुणाला आणि सत्वगुणाला हाताशी धरलं. रजोगुणी वासनांचा नाश होतो तेव्हा तमोगुणी वासना दूर केल्या जातात. रजोगुणी वासनांचा नाश होतो तेव्हा सात्विक वासनांचा त्या जागी उदय झाल्यामुळे. बघा, आता तमोगुण गेला, त्याच्याबरोबर नंतर रजोगुण घालवला. रजोगुणाची गेल्यानंतर आता वासनेने कोणती जागा घेतलेली आहे, सत्वगुणाची. सात्विक वासनांचा त्या जागी उदय झाल्यामुळे मन जेव्हा अधिक शुद्ध होते तेव्हा सात्विक वासना देखील संपतात. बघा, मन जेव्हा अधिक शुद्ध होते म्हणजे सात्विक वासना असणं सुद्धा थोडं काय अशुद्धतेचं लक्षण आहे. जो पारमार्थिक आहे ना, त्याला हे पण नाही वाटलं पाहिजे मी पारमार्थिक आहे आणि गावातले मूर्ख आहेत आणि मीच एकटा लय शहाणा आहे, असं जेव्हा वाटतं ना, समजायचं हा सत्वगुणाच्या पाशात आहे चांगला. ज्ञानेश्वर महाराजांना तसं वाटलं, नाही मला या समाजाशी संबंध ठेवायचा, समाज बरोबर नाही.
मुक्ताबाई त्यांना सांगतात, आपण एक साधू झाले आणि काय वाया गेले. ऐसा नसावा संन्याशी जो परमार्थाचा द्वेषी. आता परमार्थ म्हणजे काय, अख्खं जगत परमार्थमय. काल दसऱ्याच्या निमित्ताने आपण मूर्तींची ह्याचे फोटोची पूजा केली. कोणी अगरबत्ती लावली, कोणी दिवा लावला, कोणी गंध लावला, कोणी हार घातला आणि डुमरे साहेबांनी नारळ मोडला. तेव्हा मग मी म्हटलं आपण सगळे विचार करू, मग हे कर्मकांड आहे का. नाही, हे गरजेचं आहे आपल्याला, याच्यात सुद्धा आपण तोच आनंद घेतो. तेव्हा ते एक वाक्य म्हणले, आजातवाद जेव्हा आपण स्वीकारणार त्यावेळेला त्याच्यामधली ही कर्म सुद्धा काय झाली. आजातवाद म्हणजे इथून तिथून सगळं ब्रह्म आहे, मग त्याच्यामधले हे कर्मकांड सुद्धा काय ब्रह्मच आहे तिथं. अहो, अर्जुनाची लढाई जर ब्रह्मरूप आहे तर इथं नारळ फोडणं का नाही ब्रह्मरूप होणार. पण कधी जाणीव झाल्यानंतर, आणि जाणीव न होता अर्जुनाची लढाई ब्रह्मरूप आहे पण तुमचं नारळ फोडणं ब्रह्मरूप नाही, तो तमोगुणाचा रजोगुणाचा भाग येतो त्याच्यामध्ये. आता मदने बाबांची आठवण, ज्ञानात केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ रूप आहे. ज्ञान असल्यानंतर केलेला प्रपंच आहे ना, तो बी परमार्थ आहे. आणि अज्ञानात केलेला परमार्थ सुद्धा प्रपंच आहे. म्हणजे महत्व कशाला आहे, त्या गोष्टीला महत्व आहे. त्यामुळे वासनांचा, सात्विक वासनांचा त्या जागी उदय झाल्यामुळं मन जेव्हा अधिक शुद्ध होते तेव्हा सात्विक वासना देखील संपतात. सत्वगुण नाहीत गुरुजी, म्हणून गुणातीत त्रिगुण रहितम सद्गुरु तन्नमामी. संत हे तिन्ही गुणाच्या पलीकडे असतात आणि ज्या ज्या वेळेला पाहिजे तो गुण काढू शकतात ते बाहेर, परंतु ते त्याच्या आतीत असतात, त्याच्या कह्यात नाहीत, त्याच्या आतीत आहेत. आणि आपण कसे आहेत, कह्यात आहेत. आपण पण त्या तीन गुणात आहेत, ते पण त्या तीन गुणात दिसतात. ते दिसतात पण नसतात. पण कधी कधी त्यांचं कर्म जर पाहिलं तर असं वाटणार ते त्या गुणात आहेत, पण ते गुणातीत आहेत. तीव्र लालसा आणि आळस, तृष्णीभाव आणि झोप यासारख्या तामसी वासना आपल्यापैकी बहुतेकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण वृत्तिकारक उर्मी होत. काही तरी करावे अशी उत्कंठाच नसते. आळस, झोप इत्यादी ही तमोगुणाची लक्षणे होत. त्या व्यक्तीमध्ये अधिक रजोगुणी वासनांचा हळूहळू शिरकाव झाल्यावर या निम्नतर आणि अवनतीकारक वासना दूर होतात. बघा, काहीतरी करावंस वाटतो तो रजोगुणी माणूस आहे ना, कर्मप्रधान असतो, त्यामुळे त्याचा तमोगुण गेलेला आहे. तमोगुण आळस प्रमाद याच्यामध्ये असतो, पण रजोगुणामधून तो गेला. रजोगुण म्हणजे क्रियाशीलता आणि गतिमानता. तमोगुणी माणसामध्ये जेव्हा अधिक कामना निर्माण होतात तेव्हा तो क्रियाशील होतो. अधिक मिळवावे आणि अधिक विस्तार आणि उपभोग घेता यावा म्हणून तो जोमाने कार्य करतो. कोण, तमोगुणी माणूस. आता कोणत्या गुणात गेलाय, रजोगुणामध्ये. अशी व्यक्ती स्वार्थपरायण हेतूच्या करता सतत काम करीत राहते. ते पण काम करतात, पण ते काम कशासाठी करतात, काहीतरी मिळावं म्हणून. कारण सवंग आणि अपव्ययी विषयी उपभोगाच्या समाधानाकरता तो उद्विक्त होत असतो. बघा, हा माणूस झालाय काम करायला लागलाय, पण तो कशासाठी, आपल्या विषय उपभोगासाठी आहे की नाही, आपलं समाधान मिळण्यासाठी तो प्रवृत्त झालेला आहे. कोण, तमोगुणी माणूस. आता कर्म करायला लागलाय रजोगुणासाठी, कारण विषय भोगासाठी. विषय लालसे जीवन पूर्णपणे उपभोगता यावे म्हणून केवळ सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत आराम करण्याची संधी मिळावी म्हणून जेव्हा तो अशा रीतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच थकवा येईल इतके काम करीत राहतो, तेव्हा अशी एक वेळ येते की जेव्हा त्याला जीवनाचा पोकळपणा जाणवू लागतो. माझ्याजवळ पैसा आहे, चांगली बायको आहे, प्रत्येक गोष्ट माझ्यापाशी आहे, परंतु त्याचा काय उपयोग, मनास शांतचित्तता नाही असे त्यास वाटू लागते. अशा तऱ्हेने जेव्हा तो प्रचंड वेगाने काम करतो आणि नैराश्यावस्थेपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याच्या त्या रजोगुणी वासनांना लगाम पडतो. बघा, तो स्वतः आता काय झालाय, विवेकावर आलाय की का बाबा असं झालं, असं का झालं, मी एवढं करून सुद्धा मला शांती का नाही. त्यावेळेला ऑटोमॅटिक त्याला लगाम पडतो. त्यांना वळण मिळणे आणि त्यांच्यात अधिक सात्विक वासनांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यास अंततः त्याच्या अतीत होता येते. त्यावेळी त्याला सल्ला द्या की बंदो, त्याच वेगाने काम करीत राहा. कर्म तर तुला केलेच पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. कर्मामुळेच आपण गुंतलेलो राहतो आणि कर्मामुळेच केवळ आपणास त्यातून मुक्त होता येते. लोहाच लोह्याला काटू शकतो. आता त्याला उपरती बुद्धी झाली, मी एवढं करूनही मला शांती नाही, मग मी काय करायचं, सोडायचं नाही, ते करत राहायचं.
परंतु आता कशा पद्धतीने करायचे ते पुढे सांगणार आहे. आणि कर्मामुळेच आपण त्यातून मुक्त होतो. परंतु तू कर्मफलाची इच्छा धरू नकोस. कर्म कर, पण कसं कर? कर्मफलाची इच्छा करू नको, पण कर्म केल्याशिवाय राहू नको. कर्मफलेच्छाच आपणास गुंतून टाकते. बघा, आपण कशामुळे गुंतला जातो? अपेक्षेमुळे गुंतला जातो. कामना रहित आणि समर्पण भावनेने केलेले कर्मच आपल्या व्यक्तित्वास बंद मुक्त करते. बघा, कामना रहित आणि समर्पण भावनेने केलेलेच कर्म आपल्याला व्यक्तित्वास बद्ध किंवा मुक्त करते. आपण कामनेने केलं तर अडकलं जातो, आणि कामना रहित झालो तर मुक्त होणार. अशा तऱ्हेने त्यास स्वार्थी मोहमय कर्मातून समर्पित भावनेने करावयाच्या स्वार्थ रहित कर्माकडे वळावयाची असते. बघा, आता त्याला उपरती बुद्धी झाली, मी एवढंही करून मला शांती नाही, तू हेच कर्म कर, पण आता अपेक्षेने करू नको. आणि मग समर्पित भावनेने केलं का हळूहळू तू ईश्वराच्या वाटेकडं जाशील. बघा, आता ईश्वराच्या वाटेकडे जाताना कशा पद्धतीने कर्म करायचं असतं ते म्हणतात. भगवान किंवा सद्गुरू सारख्या उच्चतर पदस्थाबद्दल वाटणाऱ्या भक्ती भावनेनेच निरपेक्ष समर्पण भाव निर्माण होतो. एकतर आपल्या गुरूंच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या ठिकाणी, ती मोठ्या पदावरचे त्यांच्या ठिकाणी पूर्ण समर्पण भाव भक्तिभावाने जर राहिलं तर अशा तऱ्हेने आपल्याला मध्ये ती गुण तयार होतो. अशा तऱ्हेचा स्फूर्तीदायक भक्तिभाव निर्माण झाला असता, तितक्याच आनंदी वृत्तीने जर योग आलाच भगवंताचा किंवा यांचा सेवा करण्याचा योग आला, समर्पणाचा योग आला, तर भक्तिभाव निर्माण झाला असता तितक्याच आनंद वृत्तीने प्रामाणिकपणे आणि प्रेममय अंतकरणाने कर्म करीत राहा. कोणाचं कर्म करतोय? आता कोणाबरोबर करतोय? कोणासाठी करतोय? ईश्वर भावनेने करतोय. काय बाबांची ओळ आहे? तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होया पारा तोषा लागी. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म जर तुम्ही प्रेमळ भावनेने करणार, देवाच्या भावनेने करणार, तया सर्वात्मक ईश्वरा, तर मग त्यावेळेला ती भगवान जगन्नाथावर ओझे होणार त्याचं, त्या प्रेमाचा, आणि त्याच्याबद्दल तो रिटर्न तुम्हाला निष्कलंक ज्ञान देणार. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा हे नसणार आहे. अशा तऱ्हेने स्फूर्तीदायक भक्तिभाव निर्माण झाला असता तितक्याच आनंद वृत्तीने, किती आनंद आपल्याला व्यवहारात किती फायदा होणार आहे, एवढं काम केलं तर मला एवढा फायदा होणार आहे. आणि जर आपण संतांच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या ठिकाणी काम करणार आणि पगार देणार, असं आपण करून बघा. मी असं एकदा केलं होतं. एका ठिकाणी जायचं होतं, बाबांच्या संदर्भाने मीटिंग होती. ते म्हणले त्या मीटिंगला जायचं आपल्याला सगळ्यांना, आणि तिथं आपल्याला हे करायचं. तर मी म्हटलं मी तर नॉर्मल आहे, माझं कोण ऐकणार आहे. मी त्या दिवशी ते काम करतो आणि त्या कामातून जेवढे पैसे भेटतील ते तिकडं तुम्हाला मी देतो. पण देव बी अशी परीक्षा घेतो, रोज 100 रुपये बचत व्हायची. त्या दिवशी झाली 200 रुपये बचत. मी म्हणलं आता काय करावं, रोज 100च होती, परंतु आपण ते तिकडं दिले, तेवढ्या उत्साहाने केलं तर त्याच्यापेक्षा जास्त देणार तुम्हाला तो, आणि ते तिकडे जमा होणार, आणि तिथे पण तुमची वृत्ती पाहणार ते हा अंतकरणातून कशा भावनेने करतोय, इथं काही चित्रपणा करतोय का. तितक्याच आनंद वृत्तीने प्रामाणिकपणे आणि प्रेममय अंतकरणाने कर्म करीत राहा. तुमच्या उद्धट अहंकाराच्या धाकाखाली कर्म करीत राहण्यापेक्षा तुम्ही स्वीकारलेले ध्येय, त्याच्यावरील अढळ श्रद्धा, त्यामुळे प्रोत्साहित होऊन कर्म करण्यास सुरुवात करा. आता कर्मी कशी चाललीत आपली? उद्धट अहंकार आपल्या त्या धाकाखाली आपली कर्म चालू आहेत, प्रेममय परिस्थितीत नाही. त्याच्यापेक्षा तर ही चांगली नाही का ध्येयाने पछाडलेले आहेत तुम्ही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं होती अशी, ती तेवढ्या भक्तिभावाने प्रामाणिक वृत्तीने करत होते. तुमच्या उद्धट अहंकाराखाली धाकाखाली कर्म करीत राहण्यापेक्षा तुम्ही स्वीकारलेले ध्येय किती उच्च दर्जाचं आहे आणि त्यावर अढळ श्रद्धा, त्यामुळे प्रोत्साहित होऊन कर्म करण्यास सुरुवात करा. जेव्हा एखादा अहंकार आणि केंद्रित कामना त्याचा त्याग करून कर्म करतो तेव्हा चालू वासनांचा निशेष होतो. तुम्ही फक्त आपण सुरुवात करा असा आपला प्रत्येकाचा अनुभव पण आहे. आपण ज्या दिवशी त्या भावनेने करू ना, त्या दिवशी आपल्या अंतकरण निर्मळ असतं, अंतकरणातली वासना सुद्धा उडून जाणार, दुसऱ्या तर येणारच नाही. जेव्हा एखादा अहंकार आणि अहंकेंद्रित कामना यांचा त्याग करून कर्म करतो तेव्हा चालू वासनांचा निशेष होतो आणि नवीन वासना निर्माण होत नाहीत याचा अनुभव घ्यायचा आपल्याला. होतं असं, जेव्हा रजोगुणी वासनांचा निचरा होतो
तेव्हा सत्वगुणी वासनाच अशा व्यक्तिमत्वामध्ये रेंगाळत राहतात. आता रजोगुण गेला, आता सत्वगुण तुझ्या वासना आहे त्या सुद्धा हाणून मारायच्यात. नाही तर त्याच्यामध्ये तो बनणार की एवढं काम करणार तेवढं काम करणार, त्याच्याशिवाय मी मारणार नाही. करा, काम करायचंच आहे आपल्याला, पण अहंकार रहित आणि अहम केंद्रित वासनांचा त्याग करून घेतलं. ईश्वरने घेतलं माझ्याकडून करून. सत्वगुणी वासनाच अशा व्यक्तिमत्वामध्ये रेंगाळत राहतात. ईश्वराविषयी प्रेम, भक्तिभाव आणि त्याला प्राप्त करून घेण्याची उत्कटता इत्यादींना नवीन गतिमानता प्राप्त होते. बघा, तुमच्या याला चालना भेटत जाते. तुम्ही जेव्हा निष्काम भावनेने करता, प्रेम उत्कटतेने वाढलं जातं. मला त्याला प्राप्त करून द्यायचंय, घ्यायचंय, याच्याबद्दल मागच्यापेक्षा अजून भूमिका दृढ होत जाते. त्याला गतिमानता प्राप्त होते. तथापि सत्वगुणी वासनास ही सुद्धा शेवटी वासनाच असते. बघा, सत्वगुणी वासना सुद्धा वासनाच असते. सोन्याच्या शृंखला या सुद्धा बद्ध करतातच. लोखंडाच्या बेड्या जेल टाकतात आणि सोन्याच्या सुद्धा त्याही कशा तोडावायच्या, प्रश्नचिन्ह. सत्वगुणी वासना कशा तोडायच्या, त्याच्यामध्ये बरेच माणूस आपण अटकून जातो त्याच्यामध्ये. कारण का? सत्वगुणी वासना का? अरे अख्खं जगच खोटं आहे ना, आणि त्याच्यामधली कोणती गोष्ट खरी राहणार आहे? लठी का? हा व्यवहार, सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. हरीला प्राप्त करून घे, बाकीच्या या व्यवहारात जाशील तर फसशील तू. ते खोटं आहे. सोन्याच्या शृंखला या सुद्धा बद्ध करतातच, त्याही कशा तोडावायच्या, प्रश्नचिन्ह. सात्विक वासना सावकाश स्थैर्याने वाढीला लावणे हाच उत्तम उपाय. कशा काय त्या तोडायच्या? सात्विक अवस्था हळूहळू वाढता 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 पूर्णतीचा हिंड होतं. आपल्यामध्ये जेव्हा शुद्ध सत्वगुण वासना वाढत जातील, वाढता 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 आपण जेव्हा 98च्या पुढे जाऊ, पर्सेंटेज 98% पुढे, तेव्हा आपली बॉडीच आपल्याला सांगणार आता संपलंय, आता व्यापकत्वाकडे, हे जे मी आकाश एवढं आहे, मी जातो आमच्या गावाला वगैरे, ही भावना निर्माण होणार. कारण त्या फुग्यामध्ये कंट्रोल जेवढा आहे राहण्याची क्षमता हव्याची तेवढीच राहू शकते. ती बॉडी तो व्यापक बोध त्याच्यामध्ये ठेवू शकत नाही, त्यावेळेला तो स्फोट होऊन जातो आणि तो या जगामध्ये विरून जातो. तसा सत्वगुण वाढता 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 तो सुद्धा ॲटोमॅटिक निघून जातो. सात्विक वासना सावकाश धैर्याने वाढीला लावणे हाच उत्तम उपाय आहे. जेव्हा सात्विक वासना वाढीला लागतात तेव्हा तुमची, ऐकायला येतं ना सगळ्यांना व्यवस्थित? हां, नाही तर मग हे बंद करायला. आवाज येतो ना सगळ्यांना? चालू आहे, बरोबर आहे. जेव्हा सात्विक वासना वाढीला लागतात तेव्हा तुमची ध्येयनिष्ठा भक्ती अधिक अधिक वाढीला लागते. ही त्याचं तपासणी. कशी तपासणी करायची? आपल्याला परमार्थ मुळापासून आवडायला लागला, आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. नाही नाही, आपल्याला गेलंच पाहिजे असं वाटलं का समजायचं आपल्यामध्ये कोणता गुण वाढलाय? सात्विक. नाही आता काही नाही, आता बरेच पळालोय आपण, आता बस झालं का समजायचं कोणता गुण आला? रजोगुण. आता लय झालं, बस झालं, काय आयुष्यभर करावं लागतं का समजायचं? तमोगुण. भक्तच, परंतु त्याची अशी वर खाली होती. शेअर बाजार कसा घसरतो वर येतो, घसरतो वर येतो, तसं आपल्यामध्ये होतं. जेव्हा सात्विक वासना वाढीला लागतात तेव्हा तुमची ध्येयनिष्ठा भक्ती अधिक अधिक वाढीला लागते. तो माग सरायचं नाव नाही घेणार. ध्येयनिष्ठेने केवळ तुमचे समाधान होत नाही. माझी देहावरले निष्ठा आहे एवढ्याने समाधान नाही होत, ते प्राप्त केल्याशिवाय समाधानच नाही होणार. ध्येयनिष्ठेने केवळ तुमचे समाधान होत नाही, तुम्हाला त्या ध्येयाची प्रतीती घ्यावायची असते, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तो काय आत्मा, मी ज्याच्यासाठी मागे पळत होतो ते काय? तुमच्या मन बुद्धीने तुम्ही त्याचा अनुभव घ्यावायचा जितका प्रयत्न करता तितके तुमचे मन शांत चित्त होत जाते. जेवढं जेवढं तुम्ही म्हणणार मला ती गोष्ट कळाली पाहिजे, मला ती गोष्ट कळाली पाहिजे, मग त्यामुळं काय होतं, इनडायरेक्टली बाकी गोष्टींना आपल्याकडं दुय्यम दर्जा दिला जातो, मग ती मागं जातात. आणि मग एकाच ध्याने, म्हणून आपुला तो एक हा शब्द लय महत्वाचा आहे. त्याच्यावर जर तुमचं ध्येय ठेवलं तर बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून ॲटोमॅटिक वगळल्या जाणार. आणि त्याच्यावर लक्ष ठेवल्यानंतर मग ते प्रसवताना शांत चित्तच आपल्या अंतःकरणामध्ये प्रसवणार आहे. तुमच्या मनबुद्धीने तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा जितका प्रयत्न करता तितके तुमचे मन शांत चित्त होत जाते. मन जितके शांत चित्त तितकी मनातील खळबळ कमी व अंतःकरणाची शुद्धता अधिक. मन जेवढं शांत, काहीच नाही आलं पाहिजे मनात आपल्या,
पडून राहिले तै ठाई. उगाच काहीच मला विचारच नाही करायचा काय. जेव्हा चित्त संपूर्ण शुद्ध होते तेव्हा सात्विक वासना पण संपतात. अजून सात्विक पूर्ण चित्त शुद्ध नाही झालं लोकांचं, म्हणून अजून हवरे पण आहे. हे सुद्धा ऐकायचं संपणार एक दिवशी आपलं. कधी भूमिका ठाम झालं. जेवण कधी थांब म्हणणार आपलं? पोट भरलं की बस तृप्ती झाली या साधने अपैशी सरती. जेव्हा चित्त शुद्ध संपूर्ण, जेव्हा चित्त संपूर्ण शुद्ध होते तेव्हा सात्विक वासना पण संपतात आणि सरते शेवटी मन त्या सत्व गुणाच्याही अतीत होते. त्याच्या पलीकडे जातं मन. मन काय होतं? तिकडं पलीकडे गेलं मन कोण झालं आता? मन हे राम झाले. मन हे राम झाले. जेव्हा व्यक्ती सत्वगुणाच्या अतीत होते तेव्हाचा तो क्षण म्हणजे अंतस्थ आत्मतत्वाच्या अपरोक्ष अनुभूतीचा क्षण असतो. मनाच्या पलीकडे गेलेला मनुष्य आहे ना, तो कोणत्या स्टेपमध्ये आहे? तो म्हणतात अंतस्थ आत्मतत्वाच्या अपरोक्ष अनुभूतीत. मला आता जसं स्पष्ट पाहतो तसं मी माझ्या स्वतःच्या आत्म्यालाही तितक्याच स्वच्छ पद्धतीने अनुभवित असतो. बस एकच वाक्य बदललं, पाहतो आणि तिथे अनुभवित असतो स्वतःला. म्हणून सत्वगुण वाढीला लावा. काय वाढला पाहिजे आपला? आपल्याला नाव, लौकिक, पैसा, अडका भेटेल, पण त्याच्यामुळे आपला गुण कुठा वाढला पाहिजे? सत्वगुणच वाढला पाहिजे. तो कालच्या महात्म्यांकडे होता. मिळालेलं पैसा सुद्धा त्यांना ते वाक्य तुकोबरायाच्या प्रमाणाला जुळतंय ते कोणीतरी टाकायला पाहिजे होतं खाली. हा, आणि ते गाणं म्हणजे गाण्यामध्ये, त्या गायनामध्ये ते वाक्य पाहिजे होतं आणि ते त्यांना शोभलं जातं. बघा, हा, जिथे संपत्ती आणि दया दोन्ही वसती जया ठाया, ती विभूती माझी जाण. बघा, परफेक्ट मामा काका. त्यांनी मामा जास्त तोंडात आल्यामुळं काका येईनच. संपत्ती पण आहे आणि दया पण आहे. या दोन्ही गोष्टी नसतात चढेलपणा असतो, पण दोन्ही गोष्टी आहे आणि तिथं तो त्याच्या पूर्तता करतो. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. उदास विचाराने मी केलं याची सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची जाण नाहीये. तो क्षण म्हणजे अंतस्थ आत्मतत्वाच्या अपरोक्ष अनुभूतीचा क्षण असतो. म्हणून सत्वगुण वाढीला लावा असा श्री शंकराचार्य उपदेश काढतात. आता आपले जे पळणं आहे ना त्याच्यासाठी सत्वगुण वाढीस लावायचं आपल्याला. हळूहळू हळूहळू इतकी सात्विकता झाली पाहिजे, इतकी सात्विकता झाली पाहिजे. दुसऱ्याने आपल्याला त्रास दिला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात कोणत्या प्रकारचं वैरभाव नाही आलं पाहिजे. नाही आलं पाहिजे. येणार आपल्यामध्ये पण नाही आलं पाहिजे आपल्या. आता गुरुजी मारतात म्हणजे वैरभाव असतो म्हणूनच मारतात आपल्याला. गुरुजी मारणार ना फटके, ते वैरभाव म्हणून मारणार. त्याला सुधारायचं म्हणून त्याला फटकावं लागेल. असा श्री शंकराचार्य उपदेश करतात. सात्विक वृत्ती विकसित करून अध्यासाचा संपूर्ण निराश करा. सात्विक गुण वाढवता 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 तो अध्यास, त्याच्यावर जो रश्शीवर जो दिसतोय साप, आपल्यावर जो वाटते देह, हे घालून टाका. तिकडचा आपला निकाल लागलेला आहे. कोणता? रश्शी का साप निकाल लागलेला आहे आपला. फक्त आता आपला निकाल कोणता राहिलाय? एवढाच बाकी आहे. तोच महत्वाचा राहिला, मी देह आहे का आत्मा आहे की नाही. श्लोक क्रमांक 279 वाचतोय बघा. कधी निराश होईल माहिती का देहाबद्दल? हा 279 नंबरचा श्लोक आहे. याच्यामध्ये वाचताना मी त्याच्यामध्ये तो नंबर पण टिपून ठेवलेला आहे. 279 काय आहे 279 मध्ये? बघा, याच्यामध्ये 279 79 आणि 81 पण आहे. 279 काय? कसं जगायचंय, तुमची विचारधारा कशी पाहिजे, तर तुम्ही परमार्थात सक्सेस होणार, एरवी होणार नाही. तुम्ही जर सगळं आवतून धरायचं, मला सैन्य बी पाहिजे, नारायणी सेना पण पाहिजे आणि मला कृष्ण पण पाहिजे. बापन ठेवलाय, कृष्ण बी पाहिजे, नारायणी सेना पाहिजे. बरं, तो काय म्हणला? अर्जुनाला म्हणला ठीक आहे. दुर्योधन म्हणला मी बी आलोय, पण देव बघा कसा काहीच ठेवत नाही. समोरच्या माणसालाच तो बरोबर त्याच्याच गळ्यात घोंगड घालतो, स्वतः घेतच नाही. देवाकडे गेला, हा पहिला गेला होता, आणला आपण मोठा माणूस, देवाच्या पायाकुठं जवळ बसायचं, हा बसला डोक्याजवळ. अर्जुनाला आल्यावर जागा शिल्लक नाही, तो बसला पायाजवळ. बरं, हे दोघं भाऊ भांडणारे, पण तिथं कशी काही शांत बसले असतील काय माहिती. बरं, देव झोपले होते आणि देवाला माहितीच नाही, है की नाही. का हसली?
देव झोपले होते आणि त्यांना माहितीच नाही का असली. हा का देव झोपले होते म्हणून हसली. खरंच देव झोपले होते. नव्हते झोपले देव. देव झोपायचं काय करतात, नाटक करतात. आणि मग देवानी पाहिल्यानंतर पहिलं कोणला पाहणार माणूस, पायाकडेच पाहणार ना. सकाळी उठल्या उठल्या का उशाकडे बघणार असं माग. पाहिलं तर म्हणले अरे अर्जुना कधी आलास. मी बी आलोय. आले तुम्ही आलेत काय, बसा बसा. बरं मग आम्ही काय काम करू, काय काम घेऊन आले. दोघं भांडकुदळी माणसं एकत्र आले म्हणजे काहीतरी काम घेऊन आलेच आहेत. काय काम घेऊन आले तुम्ही. ते म्हणले आम्ही लढाई करायचे ठरवले. बरं देवाला प्रामाणिकपणे सांगतात हे तरी बरं आहे. आम्ही लढाई करायचे ठरवले दोघांनी, तेव्हा आम्हाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही कोणाकडून आहे. देव म्हणले एक तर नारायणी सेना आणि मी काहीच करणार नाही. तुला काय पाहिजे बघ. तर देव म्हणतो, अर्जुन म्हणतो मला नको नारायणी सेना, मला तुम्हीच पाहिजे. हा लय खुश झाला. दुर्योधन म्हणला बरं झालं, याला पहिलं चान्स दिला होता मागायचा. यांनी जर नारायणी सेना मागितली असती तर बरं हा काही करणार नाही. याची उलट सगळं काय करावं लागली असती, सोय पाणी व्यवस्थित करायला लागली. गेला आणि गेल्यानंतर शकुनीला मामाला सांगतोय मामा जिंकलो आपण. काय तो म्हणला देवानी सांगितले नारायणी सेना पाहिजे का मी. तर ते येड्यानी म्हणतो देव मागितला आणि मी नारायणी सेना. अरे वेड्या, अशा 10 नाही 100 नारायणी सेनाला तो नारायण एकटा भारी आहे. 2 माणसं हुशार होते त्याच्यात, एक कळ लावणारा आणि एक कळ सोडवणारा. यांच्यामुळे जास्त नाटकं होतात. कोण, एक कळ लावणारा आणि एक कळ सोडवणारा. त्या दोघांना माहिती असतं बरोबर. मग त्यावेळेला तो म्हणतो किती हुशार आहे बघा आता तो शकुनी. तो म्हणतो अरे वेड्या तो जिंकणार. आता तिथंच मेन झालं, सगळा खटका पडून गेला म्हटलं. बघा आता हा श्लोक सांगतात कधी आपण अध्यासाच्या पलीकडे जाऊ शकतो. प्रारब्ध कर्माने देहाचे योगक्षेम पोषण होईल असा मनात निश्चय करून निश्चित अविक्षेपित राहून प्रयत्नाने धैर्य धारण करून आपल्या अध्यासाचा संपूर्ण निराश करा. तुम्ही आले त्यामुळे प्रकरण तेच चालू झाले मला वाटतं. मग अशी प्रकरणाचा तोच विषय होता, आता तोच आहे. जर तुम्ही जेव्हा ध्येय धारणा करायला जाणार, ईश्वर प्राप्ती करायला जाणार, तुम्ही बायकोची नाही काळजी घेणार, स्वतःच्या मुलाची नाही घेणार काळजी, जाऊ दे देऊ देवा भार सोडून. पण मी जर गेलो जंगलात, गेले काय शिंदे साहेब, जंगलात गेले तर आपल्या तुकड्या पाण्याचं काय सोय होईल, तेवढी चिंता राहते. ती सुद्धा चिंता नाही राहिली पाहिजे म्हणतात, तर अध्यास निराश होऊ शकतो, एरवी होऊ शकत नाही. प्रारब्ध कर्माने देहाचे योगक्षेम पोषण होईल असा मनात निश्चय करून ज्याने जन्माला घातलंय ना तोच माझा बंदोबस्त करील. आता मी चाललो माझा शोध करायला. प्रयत्नाने निश्चित अविक्षेपित राहून, विक्षेप नाही आला पाहिजे. 2 दिवस झाले अजून काही नाही तरी नाही. प्रयत्नाने धैर्य धारण करून, प्रयत्न कशासाठी करायचं, या भूमिकेवर ठाम, मी नाही येणार, देवाला द्यायचं तर देईल, नाही तर मेलो तरी चालेल. अहो मरूच शकत नाही, आपलं जोपर्यंत ठरवलेलं आहे ना मरूच शकत नाही. आपण प्रयत्न केला ना मला मारायचंय. तुम्ही ते गोविंदाचा पिक्चर पाहिला का, तो दोघं पोलीसवाले दारू पेलेले होते, मग ब्लड चेक केलं त्याचं, ते याला दाखवलं होतं कॅन्सर. मग याला कळालं, त्यांनी बाटली बदली केली कारण तो पेलेला होता ना, त्यांनी त्या चेक पाठवली. हा म्हणला मी मरणारच आहे तर घरदारासाठी काहीतरी करेल. पोलीसवालाच होता, कुठे घुसायचा, कोणाच्या याच्यामध्ये. गुंड सुद्धा घाबरायला लागले. ते म्हणले, ते ऑफिसर बाकीचे म्हणायचे तू का घाबरत नाही. हा म्हणलं सांगायचं नाही, कारण असंही मरणार आहे तर इथं काही मरून करताना मेलो ड्युटीवर असताना घरच्यांना काहीतरी भेटेल, एवढा तो धैर्यवान होतो. तसा इथे झाला पाहिजे. तिथे अध्यासात आपल्या संपूर्ण निराश कर. जीवनातील आपले एकमेव ध्येय म्हणून ज्यांनी साधनेस वाहून घेतले आहे, काय आपला दृष्टिकोन, हे फक्त आळंदीमध्ये आज सध्या दिसतंय. दृष्टी हे पाहत असे काही आहेत साधक, असे काही मुमुक्षुजन आहेत, त्या आळंदीमध्ये याच्यात भूमिके येते. आमचं देव खायला पिलं. आपले जे आले होते का ते साताऱ्याचे, हा निलेश पवार साहेब, ते आले आळंदीला, यात्रेला आलेत आळंदीला. आणि जेवण झाल्यानंतर म्हणले झोपायला पांघरून बिंगरून. काय नाही, आळंदीत येताना म्हणले काय काळजी करायची नाही, खायची आणि झोपायची सेवा सगळी सोय देव करत असतो, माऊली करत असतात. बापरे म्हणलं बरे. मग एक काम करा रे, आपण काय यांना द्यायचं, देणार आपण. त्यावेळेला आपल्यामध्ये माऊली तो भाव निर्माण करील. कशाचीच अपेक्षा नाही राहणार. जीवनातील आपले एकमेव ध्येय म्हणून त्या ज्यांनी साधनेस वाहून घेतले आहे,
असे सारे सर्वस्वाचा त्याग करोत, सारे असे सगळे ज्यांनी ज्यांनी ठरवले मला आपुला तो एक, त्या साऱ्यांनी त्यांच्या सर्वस्वाचा त्याग करो आणि कुठल्याही संरक्षणाशिवाय जंगलात राहोत. कोणत्याही संरक्षणाची गरज नाही त्यांना, जंगलात राहोत. एरवी तरी पंडू सुता माझी या भक्ता आणि माझी या भक्ता, काय संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोराण न मागे. चालतंय ना, पुढं तर आहे ना आपण एकत्र. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, समर्थाची कांता. पण आपण समर्थाची कांता झालो पाहिजे ना. आपण भिकाऱ्याच्या कांता झालो तर भीक मागावंच लागेल ना आपल्याला. आता सध्या सगळ्या भिकाऱ्याच्या कांताच भीक मागायला आहेत ना. सर्वस्वाचा त्याग करोत, देवाकडे गेल्यावर काहीच मागायचं नाही. तुमच्या किती बाका प्रसंग आला तर देवाला सांगायचं नाही मला सोडव. काय कारण आहे मागायचं नाही. मागून काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत नाही. आमचे बापदादा तसेच आहेत, मागणार आहेत. त्यामुळे आम्ही पण येथे वडील जे करते त्यांनी संरक्षणाशिवाय जंगलात राहोत. त्यांचं संरक्षण कोण करणार आहे. योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया. तिकडं वाघ असेल ना, तिकडून एखादा माणूस येईल आणि इकडं पाठवून देईल त्याला, पण तिकडे जाऊन नाही देणार. तया परी श्री गुरु जरी करती अंगीकारी, तर होऊन ठाकती संसार अवघा मोक्षमय. आदनी घातलिया हरळ अमृताचे होते तांदूळ, जगन्नाथ हो बघा असं देव करतो. हे असं ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. आपल्या जीवनाशी याचा काही संबंध नाही. कुठल्याही संरक्षणाशिवाय जंगलात राहो तरी पण एक भावना त्याच्याही अंतकरणात रेंगाळत राहतेच. जंगलात राहिला तरी देहधारणेची आणि देहपोषणाची चिंता, अन्न. एकदा का ही काळजी सुरू झाली की साधकाने दुसरा संसार सुरू केला समजा. कशाची का चालू झाला त्याचा दुसरा. आपली ऐहिक कर्तव्ये करीत तो आपल्या कुटुंबातच राहता तर बरे झाले असते. आता ती दुसरी चिंता करून दुसरा संसार करण्यापेक्षा तो इकडंच राहिला असता तर बरा झाला असता. जरी सर्व चिंता संपल्या तरी देहधारणे संबंधीची चिंता अद्यापही रेंगाळत राहणे हे स्वाभाविक आहे. बघा काय काय आपल्या लोकांच्या मुखातून एकदा ऐकलं, आपण ऐकतो, जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नाशी तोंडवासी. पण ज्यांचे गुरु संन्यासी होते ना त्यांना राग आला. त्यांनी खालून ऑब्जेक्शन घेतलं, हे प्रमाण कुठे मला दाखवा म्हटले. असे संन्यासी आहेत ते कपडे घालून फिरणारे, हे असे संन्यासी नाही. त्यांना खाण्यापिण्याची चिंता नाही. तुम्ही आपण पंढरपूरला गेलो काय म्हणतो आपण, नाठवे घरदार आणि तहान पळाली भूक पळणार. तहान पळल भूक पळल, कारण का वेळेच्या अगोदरच खायला मिळेल. आणि घरदार का नाही आठवणार, वेळेत घरी कोणतीच कार्य होत नाहीत, मागावं लागतं. इथं न मागता सगळं. त्यामुळं नाठवे घरदार पळाली तहान भूक, आहे की नाही. देहधारणेची आणि देह पोषणाची चिंता, अन्न. एकदा काही काळजी सुरू झाली की साधकाने दुसरा संसार सुरू केला समजा, आहे की नाही. आपली ऐहिक कर्तव्य करीत तो आपल्या कुटुंबातच राहता तर बरे झाले असते. जरी सर्व चिंता संपल्या तरी देहधारणी संबंधीची चिंता अद्यापही रेंगाळत राहणे हे स्वाभाविक आहे, वाटणार. कारण आपला अन्नमय कोश असल्यामुळे. पण तरी खरा भक्त अजून हा भक्त पण नाही झाला, फक्त देहाने पछाडलेला आहे. एकदा का तुम्ही त्या देह संबंधीच्या चिंतेस शरण गेलात की ती झपाट्याने गुणित होते. बघा, एकदा का देहधारणेच्या चिंतेत गेलो का ती गुणाने झपाट्याने वाढत जाते. लगेच धडधड धडधड मार्क वाढत जाते. ते बरोबर आहे. कसं होणार, काय होणार, आपल्या जायलाच पाहिजे, काहीतरी करायलाच पाहिजे. त्यातून निर्माण होणारे मनाचे वादळ तुम्ही वर्षानुवर्ष केलेली साधना नाहीशी करते. त्यानंतर अधपात मात्र भयंकर असतो. आज जो देह आहे तो प्रारब्धामुळेच आहे. आज जो देह आहे तो प्रारब्धामुळेच असतो. तुमच्या गतवासनांमुळे तुम्ही हा देह घेतलेला असतो. आज हा देह प्रत्येक क्षणी आपल्या वासना व्यक्त करीत हालचाल करीत असतो. एकदा का वासना संपुष्टात आल्या की देह पतन पावतो. तुमचं जोपर्यंत ठरवलेलं ना तोपर्यंत तुम्ही राहणारच. आणि तुमची कामं संपली का तुम्हाला घेऊन जाणार. अन्न मिळो वा न मिळो तोपर्यंत तो राहणारच. बघा, जर तुमचं आयुष्य शिल्लक खायला नाही मिळालं
लाकडं लाकडं, पण तरी सुद्धा आपण राहणार, कारण त्याने ठरवले एवढे दिवस याला ठेवायचंच आहे. त्याचे स्वतःचे प्रारब्ध त्याची देखभाल करील. कोण आपली देखभाल करणार आहे? हो, आतापर्यंत कोणी देखभाल केली? आपण केलं. माझ्या देहधारणे जर अन्न मिळाले नाही तर मी त्याविषयी चिंता करू लागलो, तथापि हा देह जन्मास आला तेव्हा तो मला विचारल्याशिवाय जन्मास आला होता का? बघा, मग त्यांनीच मला पाठवले म्हणजे तो माझा बंदोबस्त करील. तथापि हा देह जन्मास आला तेव्हा तो मला विचारल्याशिवाय जन्मास आला होता. ज्या सामर्थ्यशाली विश्व नियमाने तो जन्मास आला, तोच त्याला ज्या करता तो जन्माला आला त्यासाठी जिवंत ठेवील. ज्यांनी ठेवले, कोरोनामध्ये एक म्हटले होते महाराज, मी कशाला मरणाला घाबरू, मी काय माझं काम करतोय का? त्याचं काम करतोय, त्याला जर जिवंत ठेव, त्याचं काम करून घ्यायचं असेल तर ठेवील जिवंत, आणि त्याचं काम नसेल करून द्यायचं तर मला घेऊन जाईल. मी थोडी माझ्यासाठी जगतोय. तो जर पतन पावला तर काही काळजी करू नका, जरी गेला शरीर तरी त्याला जाऊ द्या. कोणाला त्याला जाऊ द्या म्हणजे कोण शेजारचा पाहुणा आलाय का? तो पतन पावला, संपला तरी काही काळजी करू नका, त्याला जाऊ द्या. हे चांगले लक्षात ठेवून तुमचे मन घट्ट करा. आणि काय चांगले मन करून लक्षात ठेवा, ज्याने निर्माण जन्माला घातलंय तो सांभाळेल, ज्याने चोची बनवल्यात तो चारा बनवेल, आणि माझं जर आयुष्य संपलं असेल तर तो मला घेऊन जाईल. हे चांगले लक्षात ठेवून तुमचे मन घट्ट करा आणि अशा सर्व विक्षेपापासून त्यांचे संरक्षण करा. तुमच्या भूमिकेचं तुम्ही निघालेत ना तिकडं, काय प्यायची सुद्धा चिंता करू नका. धीर धरा, सुबुद्ध चिंतनाने विवेकाप्रत या, प्रामाणिक प्रयत्न करा. करतोय असं दाखवू नका. तुमच्या अंतरीचा हा अध्यास विपरीत भावना निढळाच्या घामाने अदृश्य अशा धापांनी आणि गुह्य अशा प्रयत्नांनी दूर करा. इतका प्रयत्न करा, तुम्ही घामाने वैतागून जाणार मेहनत करून करून. याच्यासाठी अदृश्य अशा धापांनी तुम्हाला दिसणार नाही तुम्ही किती दमले ते, पण त्या धापा करा आणि त्या गुह्य अशा प्रयत्नांनी त्याच्यावर एनकेन प्रयत्न करून हा अध्यास दूर करा. मी जीव नव्हे, मी परब्रह्म आहे अशा भावनेने जे जे सर्व अनात्म आहे त्या सर्वाला दूर करून बघा. कोण करेल हो? हे होईल का असं ऐकून ऐकून? त्याला पहिलाच उपदेश केला पाहिजे. तो ब्रह्म आहेस, गुरुजींनी त्याला पहिलाच उपदेश केला पाहिजे, तू देह नसून तू परब्रह्म आहेस. आणि मग तिथून पुढे त्याची धारणा होईल, मी जीव नव्हे, मी परब्रह्मच आहे. पटेल का असं? तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. किती सांप्रदायिक लोकांना हे वाक्य पटेल. मातृ पितृ भात्र सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. हो, तो एकटा झाला का सगळे विष्णू बनतात. त्यांच्या घरातला एखादा झाला का सगळे नातेवाईक पाहुणे आप्तेष्ट ते म्हणतील होईल ना होईल, पण तो एखादा नाही लवकर भेटणार, तो एखादा दुर्मिळ आहे. तो जर एखादा झाला तर होईल. अशा भावनेने जे सर्व अनात्म परब्रह्म आहे, अशा भावनेने जे सर्व अनात्म आहे त्या सर्वाला दूर करून गत वासनांना काढून टाकल्याने तू आपल्या सर्व प्राप्त अध्यासाचा निराश कर. बघा, आपला टाइम संपत आला तसं ते बी निघून गेले. म्हणले आता यांचा टाइम झाला, त्याच्या अगोदर आपण निघून जाऊ. हे का, एवढ्या अप्राप्त परिस्थितीत करावा लागणार तुम्हाला आपल्याला. ही एक परीक्षाची आहे आपली. मी द्रष्टा, मी भावक, मी विचारक स्वरूपाने व्यक्त होणारा जीवभाव नव्हे. माझ्यामध्ये मी द्रष्टा, मी पाहतो. तू काय पाहतो? तू नाही पाहत, ते तुझ्यातून दुसरा कोणतरी एक पाहतोय, तो तू आहेस. तू दिसतोय तो नाही. मी शरीर, मी मन, मी बुद्धी या उपाधींनी सीमित झालेलो नाही. मी बारीक नाही राहिलो. आता मी म्हणजे शरीर मन बुद्धीच्या मर्यादा किंवा कोणत्याही गुंतवणुकीत न अडकलेले ब्रह्म होय. बघा, मी कशातच अडकू शकत नाही. आता या भावनेवर सतत राहिलं तर अध्यासाचा निराश होऊ शकतो. सर्वव्यापी मी, शाश्वत सत्य स्वरूप मी होय. मी दिसतो एवढा नाही. शरणागतीच्या परंतु स्वच्छ अशा पार्श्वसंगीतासारखे असे विचार सतत तुमच्या मनात येऊ द्या. बघा, असा निश्चयात्मक विचारांनी वासनांच्या जलप्रलयामुळे जमा होणाऱ्या नकारात्मक कल्पनांचा नाश होऊ शकतो. किती येऊ द्या ना, वावदानं निघून जातील. मी सीमित आहे, मी म्हणजे देह,
मन बुद्धी होय इत्यादी नकारात्मक विचार आपल्यातील वासनेमुळे आपणापाशी सतत असतात, त्यांना झिडकारून लावा. निश्चयात्मक वासनांनी त्याची जागा भरून काढावायची असते. मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्मच आहे, त्या जागा खाली करा, त्यांना काढून टाका, तिथे हे जाऊन भरायचं मी ब्रह्म आहे मी. आणि विपरीत भावनांचा पूर्णपणे निपात करावायचा असतो. तुमच्या अध्यासाचा संपूर्णपणे निराश करा. मी देह आहे या भूमिकेचा पूर्ण निराश करून टाका, नाश करून टाका त्या भूमिकेचा. श्रुती श्लोक क्रमांक 281. श्रुती ग्रंथाच्या श्रवणाने, युक्तिवादाने, मननाने आणि स्वानुभूती घेऊन निधिध्यासाने तू सर्वोत्तपरी आत्मतत्व आहेस हे लक्षात घेऊन तुझ्या प्राप्त अध्यासाचा जरी त्याचा लवलेश राहिला असला तरी निराश कर. थोडा जरी राहिला असेल तर गाफील राहू नको, त्याला बाद कर. काय? श्रुती ग्रंथाच्या श्रवणाने, त्याच्या युक्तिवादाने. कसं याच्यावर अटॅक करायचा? मननाने आणि स्वानुभूती घेऊन निधिध्यासाने. अनुभूती आली ना, त्या अनुभूतीचं कासरा धरून, त्याची धागा धरून त्याच्या पाठीमागे निधिध्यासन, मी हाच आहे, मी हाच आहे. मग थोडा जरी देहभाव असला तरी तो उडून जाईल. तू सर्वतोपरी आत्मतत्व आहे हे लक्षात घेऊन तुझा प्राप्त अध्यासाचा आत्ता जो स्वतःला देह समजतोय, जरी त्याचा लवलेश राहिला असला तरी निराश कर. थोडा जरी देहभाव राहिला असेल तरी तो घालून टाक. उपनिषदातून जे वाचले आहे आणि समजून घेतले आहे त्या योगे श्रुत्या सद्बुद्ध सुबुद्ध विवेकाने युक्त्या स्वतः अप्रोक्ष अनुभूती घेऊन स्वअनुभूत्या बघ स्वतःची अनुभूती घेणाऱ्या हे श्रुती चांगल्या हुशार विद्यार्थ्या ह्या युक्त्या लक्षात ठेवून 3 मार्गांनी 3 पद्धतीने सत्यत्वाचे आकलन करून घेतल्यानंतर साधक आपल्या सर्व अध्यासातून मुक्त झालाच पाहिजे. या 3 पद्धती म्हणजे अनुक्रमे श्रुती ग्रंथाचे श्रवण करणे, श्रवण केलेल्या कल्पनांच्यावर मनन करणे, मनन आणि त्याच्यावर परोक्ष स्वानुभूती करता निधिध्यासन करणे. हो, पहिलं ऐकणे, ऐकलेल्या गोष्टीचं मनन करणे, मनन केल्यानंतर मला या परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी निधिध्यासन करणे. श्रुती ग्रंथाचे श्रवण करून आत्मा, तुमच्यातील आत्मतत्व हेच सर्वत्र असलेले आत्मतत्व होय याचे आकलन करून घ्या. आता तुम्हाला थोडीशी अनुभूती आली ना निधिध्यासनाने, त्या श्रुती ग्रंथाचे श्रवण केल्यानंतर आत्मा, तुमच्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असलेले आत्मतत्व होय याचे आकलन करून घ्या. आता आपल्याला हे कळालेलं आहे मी आत्मा आहे, पण हे सगळं आत्मा आहे असं अजून कळालेलं नाही. तिथे तशी तुमची भूमिका राहू द्या. आणि विवेकाने एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. हे असो बरं, हा हे असो विश्व झाला आपणची. बघा तो एके ठाई बैसला सगळीकडे कसा काय गेला? कारण तो स्वतः विश्व झाला आपणची. बरोबर ना? तो अहंकारा ते दंडोनी सकळ कामो सांडोनिया विचारे विश्व होणी विश्वा माझी. बघा तो सगळा अहंकार टाकून देतो. मी देह आहे हा अध्यास टाकून देतो. मी ब्रह्म आहे आणि मी हे सगळं ब्रह्मच आहे, मीही ब्रह्म आहे, विश्व ब्रह्म आहे. त्या अशा भूमिकेत त्या विश्वामध्ये चराचरामध्ये तो फिरत असतो व्यापक स्वरूपाने. तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनच चैतन्य झाले, पण त्याने एकदेशी परिव्यापिले लोकत्रय. आता बघा तो एकदेशी दिसतोय पण तो एकदेशी नाही, तो व्यापक आहे. कुठे आलो होतो आपण? इथेच आलो होतो ना. हा, 5व्या ओळीवर आलो होतो. विवेक आणि युक्तिवादाने त्या कल्पनांच्यावर मनन करा. बरोबर ना? तुमच्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असलेले आत्मतत्व याचे आकलन करून घ्या. तुम्हाला बोलावंस वाटत होतं पण भीती पण वाटत होती का? घुसू का नको, पण ते आवरत नाही. उचंबळे गोरस अंतरीचे धावे पट्टी म्हणतो मोकळं झालेलं बरं. बघा असं झालं.
तुम्ही म्हटले मला नाही बोलायचं, यांना म्हटलं ना तुम्ही प्रवचन करा प्रवचन करा, ते म्हणतात नाही करणार. आणि आपण नाव नाही दिलं तर बळच जाऊन मध्ये जाऊन बसणार. कारण का, ती आतून उर्मी उठायला पाहिजे ना. सर्वत्र असलेली आत्मतत्व किती प्रमाण सांगितलं परत एकदा, एकेची ठाई बैसला सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. नाना अहंकारा ते दंडोनी सकळ सांडोनी, सकळ काम सांडोनी विचारे विश्व होनी विश्वाची माझी. बघा सगळं देह अहंकार टाकला आणि तो स्वतः विश्व होऊन विश्व माझी फिरत राहिला. संकल्पोनी काढिली जयाचे मनचे चैतन्य झाले. मन काय झालं, ब्रह्मरूप झालं. त्यांनी एक देशी परी व्यापेलेलो. तो दिसायला 3.5 हाताच्या शरीरा एवढाच आहे, पण तो आकाशा एवढा आहे, जग्गा एवढा आहे. देह संगे जरी असे चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला. बघा त्याचं जर त्याला जर लावलं ना, त्याचं हे लावलं मेजरमेंट लावलं, त्याचा कस जर शोधायचा म्हणला तर तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. बघा त्याच्याशिवाय रामेश्वर चरणी लागले नसती. आणि विवेकाने आणि विवेकपूर्ण युक्तिवादाने त्या कल्पनांच्यावर मनन करा आणि निधिध्यासनाने त्याची स्वानुभूती घ्या. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. त्याच्यावर पूर्णपणे त्याच्यावर अनुभूती घ्या. साधना करताना जेव्हा जेव्हा प्रबल लालसा, क्रोध, काम, उन्मत्त यासारखे अहंकार आणि अहम केंद्रित धर्माचरण थोडे जरी निर्माण होत असतील तरी त्यांचा ताबडतोब नायनाट करा. मन पुन्हा पुन्हा विषय वस्तूमध्ये सरसावेल, कारण आपण लक्षावधी जन्मात त्या संबंधी दुराग्रह दाखवित आलो आहे. कशाबद्दल, चैतन्याच्या स्वरूपाबद्दल. आणि इंटरेस्ट कुठं होता आपला, जगताकडं, प्रपंचाकडं. आणि आता जर ती भावना निर्माण झाली तर त्याला फटकारा. आणि जीवभावाच्या पातळीवर जीवन जगत आहोत आपण. विषय उपभोगाची तृप्ती करून घेण्याकरता धावणाऱ्या मनापासून आपण सुरक्षित ठेवणे, आपणास सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मन काय करणार, विषय गोळा करण्यासाठी धावेल, पण त्याला तिथं थांबवा, त्याला लगाम घाला. त्यालाच म्हणतात क्षम दमावरी हरी झाला. मनोनिग्रह आणि इंद्रिय दमन, तिथं तो आवरू शकतो तुम्ही. सर्वत्र समान, ब्रह्म परिपूर्ण, व्यापक चैतन्य तेची होय. बघा तो बहिणी म्हणे चित्त, हा बहिणी म्हणे चित्त स्थिरतेची घडे ब्रह्मत्वा तोडे रोकडेची. बघा आता काय बहिणाबाई चौधरी, आता आता दुसरी शोध. म्हणजे सगळं सकल संत गाथा आहे आपल्याकडे, का सकल संत गाथा. अध्यात्म जीवनाचा हा तिहेरी मार्ग अनुसरा आणि सर्व विपरीत भावना संपवा. म्हणजे मी देह ही भावना संपवा. तुम्ही श्रुतीचा किती अभ्यास केला हा प्रश्न नाही, तुम्ही त्याच्याकडे किती सरकला आहात हे महत्वाचे आहे. हे सरकला आहात हे म्हणजे गावाकडची भाषा, इकडे सरकला इकडे सरकला, आहे की नाही. अंततः तुमच्या सर्व अध्यासाचा संपूर्णपणे निराश करण्यास पुढे या. हे एवढं त्यांनी घेतलेलं बघतं, तिकडं सरका. आणि किती सरकला ते घरातल्या घरात बोलायचं, बाहेर नाही. तुम्ही तुमच्या सर्व अध्यासाचा संपूर्ण निराश करण्यास पुढे सरका. अध्यास म्हणजे मी देह आहे, मी आहे खरा ब्रह्म, पण त्याच्यावर माझं झालंय वरती आलेले आवरण, मी देह आहे ते घालवण्याचा प्रयत्न करा. हा आहे श्री शंकराचार्यांनी पुन्हा पुन्हा केलेला उपदेश. हा आहे श्री शंकराचार्यांनी पुन्हा पुन्हा केलेला उपदेश. काय, तुम्ही जरा तिकडे सरका, परमात्मा स्वरूपाकडे सरका. आता तुम्ही कुठं आहात, इकडे देहबुद्धीकडे, तिकडे थोडी सरका. आता आपण 281 ला थांबूया. श्लोक क्रमांक विवेक चुडामणी श्लोक क्रमांक 281 इथे आज आपण थांबतो. अजून 300 बाकी आहेत. 581 मधले किती झाले, 281. अजून 300 म्हणजे तपश्चर्या लईच करायला लागणार आहे आपल्याला, ठीक आहे.
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांतिराम एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे वही सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दाणे. जय कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती माडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुझ्या बुधा सदा कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव ओरडेचे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे आलांछन मार्तंडचे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होईल तिन्ही लोकी वजीरवादी पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एकमणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल धान फसाओ. येणे वळे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वळे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वळे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.